नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, पुन्हा एकदा लैंगिक छळाचीच बातमी, लैंगिक छळाचीच गोष्ट. महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात हे प्रकरण होऊ लागलेली आहेत की घरातले बाहेरचे कोणीही असो, कुठे ना कुठे लैंगिक छळ हा होतच आहे असं आपल्याला दिसून येतंय. मित्रांनो, आजची घटना आहे जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामधली. परतूर तालुक्यात एक गाव आहे. त्या गावचा सरपंचाचे तसं गावातल्या सर्वांशीच संबंध असतात, कारण तो लोकप्रतिनिधी असतो, निवडून आलेला असतो. त्यामुळे सरपंचावरती विश्वास असतो. सरपंचावरती अनेक जबाबदाऱ्या असतात. गावातल्या समस्या सोडवणं हेच सरपंचाचं मुख्य काम असतं. सरपंचाची जर भूमिका बघितली तर गावकऱ्यांच्या आणि गावाच्या विकासासाठी सतत झटत राहणं हे सरपंचाचं मुख्य काम असतं. पण या गावच्या सरपंचाने त्याच्या या मुख्य कामांच्या पलीकडे जाऊन एक वेगळंच प्रकरण घडवून आणलेलं आहे. या गावात एक कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील जो मुख्य पुरुष होता त्याची आणि सरपंचाची फार जुनी मैत्री. असं म्हणतात की जवळपास 15-20 वर्षापासूनची त्यांची ही मैत्री होती. अगदी घरचे संबंध, घनिष्ठ संबंध, घरी जाणं येणं, शेतात जाणं येणं, ऊठ बैस, खाणं पिणं, अगदी घरच्या परिवारासारखे ते एकमेकांसोबत राहत होते. याच कुटुंबामध्ये नवरा बायको मुलगी असा कुटुंबाचा पसारा होता. मित्राच्या नात्याने हा सरपंच नेहमीच त्या व्यक्तीच्या घरी जात येत असे. पण एकदा शेतातून जात असताना या घरातलीच ती मुलगी तरुणी ही त्याला शेतात दिसली. शेतात दिसल्यानंतर हा त्या तरुणीच्या जवळ गेला. आता घरचेच संबंध म्हटल्यानंतर ती सुद्धा काका काका म्हणून त्यांच्याशी बोलायला लागली, गप्पा मारायला लागली. आणि या गप्पांच्या दरम्यानच या नराधम सरपंचाने त्याच्या त्या तरुणीसोबत अंगचटीला येण्याचा प्रकार सुरू केला. सुरुवातीला त्या तरुणीला समजलं नाही, पण नंतर तिच्या लक्षात आलं की हा माणूस काय करतोय आणि तिने विरोध करायला सुरुवात केली. हा नराधम सरपंच 40 वर्ष वयाचा आहे आणि ती मुलगी, ती तरुणी, ती 18 वर्षाच्याही आतली आहे. हे सर्व सुरू असताना त्याने बळाचा वापर करून त्या तरुणीला ओढत ओढत बाजूला नेलं आणि बळजबरीने त्या तरुणीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती अत्याचार केले. अत्याचार करून झाल्यानंतर ती तरुणी तर प्रचंड दहशतीत होती. तिला काही कळेच ना. अत्यंत दहशतीत ती तरुणी होती. तेव्हा या नराधम सरपंचाने त्या तरुणीला धमक्या द्यायला सुरुवात केली की जर तू हे घडलेलं सगळं जर कोणाला सांगितलं तर तुझ्या सगळ्या कुटुंबाला मी संपवून टाकेल. माझ्यात तेवढी पोहोच आहे, माझी तेवढी धमक आहे, मी तेवढा शक्तिशाली आहे, असं म्हणून त्या तरुणीला धमकवायला सुरुवात केली. तरुणी भीतीपोटी आणि कुटुंबाच्या जीवासाठी शांत बसली. तिला वाटलं ठीक आहे, जे झालं ते झालं. पण हे इतक्यावरच संपलं नाही मित्रांनो. या नराधम सरपंचाने पुन्हा पुन्हा या तरुणीला धमक्या देऊन तिच्यावरती अत्याचार केले. 2-4 महिन्यांपर्यंत हा अत्याचार सुरूच होता. वारंवार तो तिला एकटीत गाठायचा, शेतात असो घरी असो, एकट्यात गाठून तिच्यावरती बळजबरीने अत्याचार करायचा. अत्याचार करून झाले की तिला जीवे मारण्याचा आणि कुटुंबाला संपवण्याच्या धमक्या सुद्धा हा नराधम देत होता. एवढ्यावरतीच हे प्रकरण थांबलं नाही. अलीकडेच कुटुंबाच्या लक्षात आलं आणि त्या तरुणीच्याही लक्षात आलं की ती तरुणी आता 4 महिन्यांची गर्भवती राहिलेली आहे. गर्भवती राहिल्यामुळे घरच्यांना हा प्रकार समजला. त्यांनी सांत्वन करून त्या तरुणीला विचारलं. तेव्हा या तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला आणि तो नराधम सरपंच जो घरचा सदस्य बनून आपल्या कुटुंबासोबत वावरत होता त्याने तिच्यावर काय काय, कसे कसे आणि कुठे अत्याचार केले हे सर्व त्या तरुणीने आपल्या घरांना सांगितलं. घरचे अक्षरशः हादरून गेले. एक तर मुलीसोबत इतकं वाईट घडलेलं आणि ते केलंय सुद्धा. ज्याच्यावरती विश्वास टाकला, घरातील भावाप्रमाणे ज्याच्यावरती विश्वास टाकला, अशा त्या नराधम सरपंचानेच हा प्रकार केलेला असल्यामुळे घरचे अक्षरशः कोलमडून गेले.
पण थोड्याच वेळात त्यांनी हिंमत जुटवली की आता जो अत्याचार आपल्या मुलीवरती झालेला आहे त्याच्यावरती आपल्याला काहीतरी करावं लागणार, शांत बसून सहन करणं आता चालणार नाही. या विचारातून या कुटुंबाने तातडीने आष्टी पोलीस ठाणे गाठलं. आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पोलिसांनी सुद्धा अतिशय गंभीरपणे याची दखल घेऊन लगेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला. गुन्हा नोंदवल्याबरोबर त्यांनी त्या सरपंचाला अटक करण्यासाठी धाव घेतली. पण या दीडशान्या सरपंचाला सर्व कळालं होतं की हे पोलिसात तक्रार देत आहेत, म्हणून तो तिथून फरार झाला. आता एका लोकप्रतिनिधींनी असला प्रकार केल्यामुळे विश्वास ठेवायचा तरी कोणावरती असा प्रश्न अख्ख्या गावाला पडलेला आहे, नव्हे तर अख्खं परतूर तालुका या प्रकरणामुळे हादरून गेलेला आहे. तरुणीवरती झालेला अत्याचार, 4 महिन्यांची त्या गर्भवती आता ती तरुणी राहिलेली आहे, त्यामुळे तिच्या आरोग्यासोबत सुद्धा अक्षरशः हा घाणेरडा खेळ झालेला आहे. सध्या हा नराधम सरपंच पळून गेलेला आहे, फरार आहे आणि पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं रवाना केलेली आहेत. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असल्यामुळे या सरपंचाची आता खैर नाही, पोलिस त्याला कधी ना कधी शोधून काढतील. पण मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या एखाद्या व्यक्तीला आपण विश्वासाने घरात घेतो, कुटुंबासारखी वागणूक देतो, कुटुंबासारखंच त्याला वावरू देतो आपल्या घरामध्ये, ती व्यक्ती घरातल्याच एका मुलीसोबत, तरुणीसोबत इतक्या खालच्या थराला जाऊन तिला वागणूक देईल, तिच्यावरती लैंगिक अत्याचार करेल, छळ करेल, याची कल्पना सुद्धा करवत नाही. नवनाथ आयंदे असं नाव असलेला हा नराधम सरपंच सध्या फरार आहे आणि पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी अख्खा परतूर तालुका करत आहे आणि लवकरच त्याला अटक होईल आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा होईल अशी आपण अपेक्षा करूया. मित्रांनो, या सर्व प्रकरणाबद्दल गांभीर्याने तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.